शिवदादा पवार कुठे असतील तर व्यासपीठावरती यायचं आहे. शिवदादा पवार आपण कुठे आहात? आपण व्यासपीठावरती यायचं आहे. शिवदादा पवार. जे तामाने शिवकृपा मित्रमंडळ तामानेचे जे कृपया सन्मान जे मान्यवर त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. शिवकृपा तरुण मित्रमंडळ तामाने चे पदाधिकारी आहेत साहेब, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस वितरण करतोय. थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस वितरण करतोय. तिन्ही संघ निवेश संघ खांबेश्वरवाडी संघ आणि आयांश रानवडी संघ, तिन्ही संघांच्या संघ नायकाने आपला संघ घेऊन आमच्या समालोचन कक्षाच्या समोर उभे राहायचंय. थोड्याच वेळात बक्षीस वितरण करतोय. गणेश शिरावळे आपले मॅन ऑफ द मॅच राहिले, कृपया घेऊन जायचे. गणेश शिरावळे आपले मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहे. दिनेश शेलर साहेब, इथं सन्मान राहिलाय, तो सन्मान आपण करून घ्यायचा. लगेच आपण थोड्या वेळात व्यासपीठावर आपण तुमचा बक्षीस वितरण करू. पण त्या 2-3 माणसांचा सन्मान येथे राहिलेला आहे. येथे प्रथम सन्मान होतोय आमच्या या स्पर्धेला लाभलेले दोन्ही पंच केशवसाहेब गोळे आणि जयराम निकम यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. जयराम निकम आणि केशव गोळे साहेब, कृपया आपण दोन्ही पंचांनी व्यासपीठावर यायचंय. या सामन्यासाठी आम्हाला जे पंच लाभलेले आहेत जयराम निकम आणि केशव साहेब गोळे, आपण साहेब व्यासपीठावर यायचंय. हेमंत कदम साहेब व्यासपीठावर या. हेमंत कदम व्यासपीठावर या. हेमंत कदम व्यासपीठावर. हेमंत कदम आहे ना, त्यांच्या हस्ते गोळे साहेबांचा सन्मान होतोय. जयराम निकम साहेब, या सामन्यासाठी लाभलेले पंच जयराम निकम साहेब, आपल्या यथोचित मान सन्मान केला जातोय. तसेच पुढील सन्मान करण्यासाठी मी पाचारण करतोय आमचे साथी समालोचक नाजिमजी तिवडेकर यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. आमचे साथी समालोचक नाजिम तिवडेकर. अरुण सोनाटे यांच्या शुभ हस्ते जयराम निकम आपल्या यथोचित मान सन्मान केला जातो. जयराम निकम, कापडे खुर्द संघाचा स्टार बॉलर जयराम निकम, आज पंचाच्या भूमिकेत आपण त्यांना पाहिलं. त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. अरुण सोनाटे यांच्या शुभ हस्ते. तदनंतरचा सन्मान आमचे साथी समालोचक नाजिमजी तिवडेकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय.
मंत्रमुग्ध केलं हो आम्हाला असे नाजिन तिवडेकर यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय व्यासपीठावर. तदनंतर आपण बोलूया बक्षीस समारंभाकडे. इथे अजून एक सन्मान केला जातोय ज्यांनी मात्र आम्हाला साथी साथ समालोचन केलं आणि ज्यांनी मात्र एक बुलंद असा आवाज, कापड्याचा आवाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे सतीशजी बेलोसे साहेब यांचा इथे सन्मान केला जातो. या कट्टर MS धोनी फॅन थालापूर रिजनचं कारण त्यांनी सांगितलं आणि आशूच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय. कट्टर CSK फॅन, वा धोनीचं प्रेम आणि त्यांचं प्रेम एकच आहे. धोनीवरती असणारं प्रेम त्यांचं खूप मलून येतं. जेव्हा RCBची CSKची मॅच असते ना तेव्हा जेवत नाही हे व्यक्ती. आज मात्र संध्याकाळी हे जेवणार नाही व्यक्तिमत्व, कारण की CSKची मॅच आहे, मनात धाकधुकी आहे. 2 मॅच हारले, तिसरी मॅच पण हारणार का काय हे त्यांना भीती आहे मनात त्यांच्या. होणार काय, घडणार काय, बिघडणार. तसेच डीजे मास्टर अल्पेश यांचा हेतूची मान सन्मान केला जातो. अल्पेश विकी गोलब साहेबांच्या अल्पेश याचा हेतूचित मान सन्मान केला जातोय. बिचारा सकाळपासून येथे स्कोरची भूमिका पार पाडत होता. अल्पेश सोपन दादा मालुसरे, कृपया आपण व्यासपीठावर आपला हेतूचित मान सन्मान केला जाईल. सोपन दादा मालुसरे. या लवकर आपण सोपन दादाचा मान सन्मान करायचंय. सोपन दादा झाला मान सन्मान. सोपन दादा मान सन्मान करायचंय. घे भाई साईड घे, तूच घे ना. संपन्न झालेला आहे प्रत्येकाचा. कोणीही चुकून जर सन्मान किंवा मान सन्मानाचा राहिला असेल तर आमच्या मंडळातर्फे आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. तसेच मनोज तळेकर साहेब पहिल्यापासून पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय, त्यांचा हेतुचित मान सन्मान केला जातोय. मनोज तळेकर, कृपया आपण साहेब आपण या सकाळपासून आपली मेहनत आम्ही पाहतोय. मनोज तळेकर यांचा सन्मान होतोय. साहेब
चला चला आपण बोलूया जरा बक्षीस वितरणाकडे. थोड्याच वेळात बक्षीस वितरण होईल. हे पहा मी आपल्या सर्वांचं लक्ष वेधतोय. मित्रांनो जरा शांत राहा. मित्रांनो जरा शांत राहा. इकडे तामाने आमच्या या ठिकाणी 2 लोकांची फक्त भाषणं होतील. आमचे सोपानदादा मालुसरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे. सोपानदादा मालुसरे बरं दोघांपैकी कोणी या गणेश शिरोळे किंवा दोन भैया सोपानदादा या तुम्ही. एक गणेश गणेश शिरावळे गणेश शिरावळे गणेश शिरावळे तुमची अपेक्षा करते. गणेश शिरावळे तुमचे लोक अपेक्षा करतील. या गणेश शिरावळे येऊ द्या. लोक तुमची अपेक्षा करतील. नमस्कार. आता तुम्ही तामानीची स्पर्धा बघता, खूप चांगली झाली आणि आयोजन तर बघाल खूप चांगलंच आहे. आता जास्त काय बोलणार नाही कारण की आम्हाला पण विराट ट्रेन पकडायची आहे, त्यामुळे जास्त वेळ नाही घेणार तुमचा. पण आयोजन खूप चांगलं होतं. धन्यवाद गणेश शिरावळे. हे पहा एका मित्रासाठी जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत. मी बोलल्याच्या नंतर आपल्या कापडे विभागाचा खजिनदार हिशोबरोग आणि व्यवहार टोक राजेश गोंडेसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. राजेश गोंडे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो व व्यासपीठावरती जमलेले आपले गावचे ज्येष्ठ व समाजसेवक व्यक्ती आज या व्यासपीठावरती आपणास मार्गदर्शन करण्यास उपलब्ध झाल्या, त्यांचंही या मंडळाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत. आणि या स्पर्धेमध्ये कापडे विभागांतर्गत जे जे संघ सहभागी झाले त्यांनी आपल्या क्रिकेटच्या खेळाने प्रेक्षकांची, ग्रामस्थांची व आयोजक म्हणून आमचं देखील मन जिंकले. त्या सर्व खेळाडूंचे मनपूर्वक असे आभार. आणि या स्पर्धेमध्ये विजेता तसे उपविजेता, पराभूत या सर्व संघांचं देखील अभिनंदन करतो. फार वेळ घेणार नाही. या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण करणारे, पंचांच्या भूमिकेत असणारे, तसेच गुणलेखक अशा सर्व नानाविध प्रकारे आम्हाला ज्यांनी सहाय्य केलं, स्पॉन्सर असतील, भेटवस्तू देणारे असतील, या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि प्रत्येकाने अशाच प्रकारे खेळ करावा एवढंच मी बोलतो, जास्त काही बोलणार नाही आणि माझे 2 शब्द संपवतो. आज मी आयोजकाच्या भूमिकेत होतो. आपण सर्व आलात, आम्हाला भरभरून प्रेम दिलात. असंच प्रेम तुमचं आमच्या मंडळावरती राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आमचे आजचे प्रमुख पाहुणे क्षेत्रपालून आले प्रमोद पार्टे साहेब. आपण साहेब फक्त 2 मिनिटं, जास्त नाही, 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायचंय. हॅलो. आजकाल असं म्हणतात जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली कमी होत चालल्या आहेत. पण ज्यांचं नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, त्या राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होतो. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिरं असतील पण त्याची पूजा फार कमी माणसं करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण कोट्यावधी लोक माझ्या राजाची पूजा करतात. ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ये संभा मर सकता है लेकिन कभी बेईमान नहीं हो सकता. ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना अभिवादन करून आज या व्यासपीठाला उपस्थित आमचे शांताराम मामा असतील, आमचे राजेश भाऊ, दिनेश भाऊ आणि सगळे पदाधिकारी, सर्वप्रथम सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी शिवकृपा तरुण मित्रमंडळ तामाणे यांनी या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं. खरं मी या ठिकाणी एक सांगेल, आयोजन आणि नियोजनात दुसरा शब्द कोणता असेल ते म्हणजे तामाणे. खरंच या ठिकाणी आज पाहण्याजोगं ठरेल की खूप चांगल्या प्रकारची कोणतीही कसर सोडली नाही. आणि खरं तर आज सकाळपासून सर्व खेळाडू आले, मी म्हणेल की आज आपल्या टेनिस क्रिकेटला एक चांगले सुगीचे दिवस आलेत. कारण यांच्यासारखे आयोजक संयोजक असतील तर खरंच पोरांना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि खरंच यांचंच धन्यवाद मानेल. आणि खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही. आज सर्वांचा मोठा सण गुढीपाडवा. आज या ठिकाणी आपले आई वडील पण घरी वाट बघत असतील. सगळ्यांना गोडीचा दिवस आहे आज. आणि सर्व जे पराभूत झाले, जिंकलेले सर्व संघांना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद पार्टे साहेब. आपण चांगलं मनोगत व्यक्त केलं. तर आपण बोलूया
बक्षीस वितरणाकडे त्या अगोदर मी एक शब्द सांगतोय. तिकडे कोण तामाने? तामाने आपण या राजानो. संघ सर्व इथे उभे आहेत, आपण काय आयोजक तिकडे करताय? झालं झालं लगेच लगेच बक्षीस झालं लगेच. मित्रांनो, महाशिवरात्री प्रत्येकाला माहिती आहे का? महाशिवरात्री म्हणजे शंकराचं स्थान. महाशिवरात्री माहिती आहे ना? तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फक्त महाशिवरात्री तामाणे गावासाठी, की ज्यांचं एका पंक्तीमध्ये 340 माणूस उठतं. अशा 7 पंक्ती पडल्या होत्या यंदा. 340 माणूस एका पंक्तीमध्ये उठतं, अशा 7 पंक्ती पडल्या होत्या. न आवाज करता मेनू सांगू. घावणे होते आणि बटाट्याची भाजी होती, जे येल पब्लिक ते खात होतं, आणि लस्सी होती. आमचे महाराजांचे चिरंजीव सौरभ इथे आहेत, त्यांनी सुद्धा हाती ताव मारला होता. धन्यवाद. तर आपण बोलूया बक्षीस समारंभाकडे. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? परेश सोनाटे आणि समीर घोलप. आपण दोघांनी समोर उभं राहायचं व्यासपीठासमोर. परेश सोनाटे आणि समीर घोलप. परेश सोनाटे आणि समीर घोलप आपण व्यासपीठासमोर उभं राहायचंय. या सामन्याचा उत्कृष्ट गोलंदाज, कॅश प्राइज 700 रुपये आहे आणि एक आकर्षक चषक आहे. कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? रानवडी संघाचा शुभम झाडाने ठरतोय. उत्कृष्ट फलंदाज मी पाचारण करतोय स्वप्नील कोंडरे आणि गणेश कोंडरे. आपण साहेब व्यासपीठावर यायचे. स्वप्नील कोंडरे आणि गणेश कोंडरे व्यासपीठावर यायचे. स्वप्नीलसाठी त्या टाळ्यावरून जाऊ द्या, समोर यायचंय. स्वप्नील कोंडरे आणि गणेश कोंडरे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज कोण असेल सांगू शकता काय? निवेद संघाचा ठरतोय मनोज तलेकर उत्कृष्ट फलंदाज. रोख रक्कम 700 रुपये आणि एक आकर्षक चषक प्रदान करण्यात येते मनोज तलेकर यांना. उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची आज नेमणूक करण्यात आली. तदनंतर एक मोठं बक्षीस कोण असेल मालिकावीर मी पाचारण करतोय. कॅप्स भूषण खांबे आणि राजेश शेलार. साहेब आपण व्यासपीठावर यायचे. कॅप्स भूषण खांबे आणि राजेश शेलार. हा राजेश शेलार व्यासपीठावर या. कॅप्स भूषण खांबे आणि राजेश शेलार आणि आशिष सोनाटे आपण व्यासपीठावर यायचंय. मालिकावीरसाठी कॅश प्राइज आहे 1500 रुपये आणि एक आकर्षक चषक. कोण असेल मालिकावीर? कोण असेल मालिकावीर? या सामन्याचा मालिकावीर ठरतोय जे हनुमान क्रिकेट संघाचा अभिजित जाधव. धन्यवाद. तसं मी आमंत्रित करतोय हेमंत घोलप आणि किरण शेलार. आपण व्यासपीठावर यायचे. हेमंत घोलप आणि किरण शेलार ते समोर उभे राहा. हेमंत घोलप आणि किरण शेलार. या सामन्याचा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. कॅश रक्कम आहे 5000 रुपये. संघ आहे अयांश इलेव्हन रानवडी बुद्रुक चा संघ नायक आणि संघ पूर्ण आपण व्यासपीठावर यायचंय. तिसऱ्या मानकरी ठरतोय अयांश इलेव्हन रानवडी.
यायचंय. मागील 2 सामन्यामध्ये हा मात्र संघ नाराज झाला होता आणि आज नक्कीच त्यांनी कमावून दाखवलं आहे ना अभि सर. 2-3 सामन्यामध्ये नाराज झाला होता पण आपण पुढचंही करायचं. अध्यक्षांना बोललोय मी कोणतं आता डोंबेश्वरडे आपला दुर्गवड तसं होतं. अध्यक्षांना बोललोय पुढच्या वेळी आपण म्हणजे 2 हे होऊन जाऊ द्या स्पर्धा. आपली मिटिंग जायच्यानंतर आपण अध्यक्षांना बोललोय उपाध्यक्षांना बोललोय होईल पुढच्या महिन्यात. कसं एखादा संघ नाराज होणं बरोबर नाही वाटत. चला मी पाचारण करतो या ठिकाणी व्यासपीठावर हेमंत कदम, शांताराम शेलार आणि किसन घोलप साहेब आपण व्यासपीठावर यायचंय. हेमंत कदम, शांताराम शेलार आणि किसन घोलप या ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय संघ आहे आदर्श क्रिकेट मंडळ निवे. संघ नायक आणि पूर्ण संघ व्यासपीठावर यायचंय. आदर्श क्रिकेट मंडळ निवे संघाचे कर्णधार आणि नाना मंडळ शिवकृपा तरुण मित्र मंडळाचे हार्दिक स्वागत करतो आणि आजची